नागपूर पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांच्या नेतृत्वाखाली अवैध सावकारी विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागपूरच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीच्या घटना वाढल्या आहेत। नमस्कार, मी भाग्यश्री रासिंग दिरबसी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग नागपूर। नागरिकांना आवाहन करते की आपण सहकारी संस्था व शासकीय बँका हे वगळून जर अवैध सावकारांकडून कर्ज घेतले असेल तर महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 नुसार बेकायदेशीर सावकारी म्हणजे सरकारी परवाना नसताना कर्ज देणे, अत्यंत जास्त व्याजदराने कर्ज देणे, तसेच कर्जाची कुठलीही लिखित नोंद किंवा पावती न देणे, कर्ज देणाऱ्याने कर्जदाराला धमकी, शिवीगाळ तसेच मानसिक शारीरिक छळ करणे, कर्ज न फेडल्यास कर्जदाराचे घर, मालमत्ता, शेती वगैरे जप्त करणे, तसेच कर्जफेडीसाठी कर्जदाराच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना मानसिक किंवा अपमानास्पद तसेच दबाव आणणे बेकायदेशीर सावकारीमध्ये येते। जर अशी कोणत्याही नागरिकाची तक्रार असेल तर त्या नागरिकाने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी किंवा आमच्या मोबाईल क्रमांक 7038254806 वरती संपर्क साधावा। आपली तक्रार योग्य असल्यास अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। परवाना नसताना जास्त व्याजदराने कर्ज देऊन गरीब नागरिकांना छळणे आणि लुबाडण्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या। याची गंभीर दखल घेत नागपूर ग्रामीण पोलिसांनी अवैध सावकारांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे। पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही मोहीम हाती घेतली। माझं नाव वृष्टी जैन आहे। मी उमरेडमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी आहे। हा व्हिडिओ आम्ही महाराष्ट्र सावकार नियम 2014 त्याची जागृतीसाठी बनवत आहोत। महाराष्ट्रामध्ये अवैध सावकार हे एक खूप गंभीर ऑफेन्स आहे। अवैध सावकार ते असतात जे बिना लायसन्स किंवा बिना परवाना लोकांना पैसे उधारवर देतात। अवैध सावकार ते पण असतात जे मार्केटपेक्षा जास्त इंटरेस्ट रेट तुम्हाला चार्ज करतात किंवा जेव्हा तुमची एक किस्टची तारीख चुकली तर तुम्हाला मानसिक व शारीरिक त्रास देतात। ते पण असतात जे तुमच्याकडून तुमच्या सहीचे चेक घेऊन त्यांच्याकडे ठेवतात। हे सगळं काही एक गंभीर गुन्हा आहे आणि जर तुमच्या बरोबर किंवा तुमच्या कोणी ओळखीच्या लोकांबरोबर हे घडत असेल तर तुम्ही तात्काळ तुमच्या जे जवळचे पोलीस स्टेशन आहे तिकडे जाऊन ही कंप्लेंट नोंद करा आणि मला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। माझा फोन नंबर आहे 766-031 आणि 094। अवैध सावकार विरुद्ध तुम्ही सतर्क राहा आणि तात्काळ पोलीसकडे कंप्लेंट द्या। धन्यवाद। ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये धाडसत्रे राबवली जात आहेत। महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 नुसार अवैध सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। याबरोबरच नागरिकांमध्ये या कायद्याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अवैध सावकारांच्या जाळ्यात अडकू नका आणि अशा कोणत्याही घटनेची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवा। सर्वांना नमस्कार, मी सागर खडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर आपल्याला आवाहन करतो की आपल्या परिसरामध्ये जर कोणी विनापरवाना सावकारी व्यवसाय किंवा विनापरवाना कर्ज देत असेल तर हा कायद्याने गुन्हा आहे। महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यानुसार अशा व्यक्तीस 5 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा 50,000 दंडाची तरतूद केलेली आहे। तरी आपल्या परिसरामध्ये जर असा कोणी व्यवसाय करत असेल किंवा आपली मानसिक व शारीरिक छळ करत असेल तर याची माहिती त्वरित आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कळवावी। धन्यवाद।